तर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी एक धनुष्यबाण देखील दाखवला। निवडणूक आयोगाने कागदावरचा धनुष्यबाण मिंधे गटाला दिला असला तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा खरा धनुष्यबाण माझ्याकडे आहे। शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुखांनी हे चिन्ह देव्हाऱ्यामध्ये ठेवलंय असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। ठीक आहे, आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे, ते धनुष्यबाण कागदावरचं आहे, पण जे दुसरं खरं धनुष्यबाण आहे ते आजही माझ्याकडे आणि ते कायमचं माझ्याकडे राहणार आहे। हा शिवसेना प्रमुखांच्या देवाऱ्यातला आज सुद्धा आमच्या पूजेत असलेला धनुष्यबाण आहे आणि याची पूजा ही माननीय शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या हाताने केलेली आहे। या धनुष्यबाणाचा तेज, ती जी काही शक्ती आहे ती यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही। पुढची बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे, त्याचा आजचा दुसरा दिवस आहे। नागपुरातील दीक्षाभूमी आणि स्मृती मंदिराला आज अमित शहा भेट देणार आहेत। आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन केलंय। गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात अमित शहा याच नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर येऊन करणार आहे। इथे येऊन अमित शहा जे आहे ते 15 ते 20 मिनिटं इथे थांबणार आहेत आणि दीक्षाभूमीचं काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहे। सोबतच या दीक्षाभूमीत असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थि कलशाला जे आहे ते अमित शहाकडून अभिवादन केलं जाणार आहे आणि हे अभिवादनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा इथून थेट रेशीमबागच्या स्मृती मंदिरात जाऊन संघाचे प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना जे आहे ते आदरांजली वाहतील आणि त्यानंतर लोकमतच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। खरं तर अमित शहांचा हा नागपूर दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आगामी काळात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या निमित्तानं जे आहे ते भाजपकडून अमित शहाच्या दौऱ्याच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन केलं जातं। आपण पाहतोय की दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये भाजपच्या झेंड्यासोबत जे आहे ते निळे झेंडे देखील लावलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी भीम शक्तीचे जे मतं आहेत त्या मतांवर या दौऱ्याच्या निमित्तानं भाजपनं जो आहे तो आपला डोळा ठेवलेला आहे आणि त्या दृष्टीनं सगळी तयारी केली जाते। जे अनुसूचित जातीचे नेते आहेत त्यांना देखील दीक्षाभूमीवर आमंत्रित केलेला आहे। एकंदरीत आजचा हा अमित शहांचा दौरा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र भाजपसाठी महत्त्वाचा असेल त्याच पद्धतीनं जो आहे तो हा दौरा नागपूर भाजपसाठी तितकाच महत्त्वाचा आणि तो कशा पद्धतीनं कॅश करता येईल याचं नियोजन जे आहे ते भाजपकडून करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आता आगामी विधानसभा, लोकसभा आणि अन्य इतर निवडणुका स्वाभिमानी पक्ष स्वतःच्या हिमतीवरती लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टींनी केली। 2019 साली आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय, तसंच यापुढे कोणत्याही पक्षासोबत जायचं नाही असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय असं देखील राजू शेट्टींनी सांगितलं। येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनं स्वतःच्या हिमतीवर निवडणुकीत उतरणार आहे। पुढची बातमी, वाशिम जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 563 गावांसाठी पाणी पुरवठ्याच्या 522 योजना मंजूर झाल्यात। मात्र 38 योजना पूर्ण झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात 525 गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होणार आहे। वाशिममधील ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रम राबवण्यात येतोय आणि या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे प्रति व्यक्ती 55 लिटर प्रमाणे पाणी पुरवण्याचं उद्दिष्ट आहे। आज